मी तिला केवळ इतकंच सांगितलं की मला सत्य ज्ञात झाले आहे आणि तिला हे कळण्यासाठी मी संधी दिली आहे. तुम्ही तिला असं सांगितल्यामुळे तर बानू अस्वस्थ झाली नसेल ना? आणि आता पुढे काहीच घडणार नाही या विचाराअंती तिने स्वतःला कोंडून घेतलं असेल. स्वाभाविक आहे, कारण ह्या क्षणी तिला अचूक अशा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. परंतु हे कोण करणार हा संभ्रम मात्र तिच्या मनात असणार. आणि ह्या विषयी ती कोणाशी स्पष्टपणे बोलूही शकत नसेल. देवी, आपला प्रयत्न हा बानूच्या हितासाठीच आहे हे लक्षात येते. पण आता या क्षणी बानूला सहाय्याची गरज आहे. आणि ते सहाय्य केवळ आणि केवळ श्री खंडेरायच करू शकतात. त्यांच्या सहाय्याने आपणही या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो अशीच भावना तिच्यासाठी महत्त्वाची आहे. हे मला देखील पटत आहे, परंतु मी म्हाळसेच्या वचनात अडकलो आहे आणि मी दिलेले वचन मोडणार नाही. हा म्हाळसेचा निर्णय होता. त्यामुळे जोवर म्हाळसा मला ह्या वचनातून मुक्त करत नाही तोपर्यंत मी बानूशी बोलणं अथवा तिला भेटणं हे शक्य नाही. देवा, आपण असे करू नये. आपण किमान बानूचा विचार करावा. इंद्रदेव, मला देखील बानूची चिंता आहे, परंतु मी वचन मोडून हे करणं शक्य नाही. विधीने जे लिहून ठेवलं आहे त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा ही करावीच लागेल. परंतु ह्यात बानूचं काय? देवा, बानूला तिच्या कक्षातून बाहेर काढणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मी माझ्या कन्येला असं हतबल अगतिक पाहू शकत नाही. आपला जर योग्य निर्णय होत नसेल तर मी स्वतः जाऊन माझ्या कन्येला. देवेंद्र, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्ही ज्या बानूविषयी बोलत आहात ती जरी तुमची मुलगी असली तरी गतजन्मात ती माझी प्रिय सखी होती आणि या जन्मात ती श्री खंडेरायांची पत्नी आहे. तुम्ही तिचे पिता जरी असलात तरी तुम्हाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. देव आज मला दिसणार, मी त्यांच्याशी बोलणार. ह्यो विचार करूनच मला लय बरं वाटतंय. समजा जग झोपलेला असताना देव माझ्यासाठी गड उतरून खाली येणार आणि मला शक्तिपीठांचं दर्शन घडवणार. देवा, तुम्ही असं का वागला माझ्या संग? अहो, काय चूक होती माझी? तुम्ही माझ्या मोहरा असून बी
माझ्या संग बोलला नाही, माझ्याकडे साधं बघितलं बी नाही. अहो मला काय वाटलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार बी नाही केला तुम्ही. बानू, जी परिस्थिती आहे तिला एकटीने सामोरे जावं. जे तुला साध्य करायचे आहे त्यासाठी तू एकटीने प्रयत्न करावं, केवळ हाच त्यामागचा हेतू होता. पर देवा, अहो तुम्हासनी तर ठाव आहे ना का तुम्ही माझ्या संग नसला तर मी काय बी करू शकणार नाही. बानू, मला ठाऊक आहे ते, आणि म्हणूनच मी ह्या क्षणी तुझ्यासाठी आलो आहे. बानू, आता हा तुझ्यासाठी शेवटचा प्रयत्न असेल. त्यानंतर तुला आत्मज्ञान व्हावं असा मी तुला आशीर्वाद देतो आहे. शुभम भवतु. बानू, आता आपण शक्तिपीठांकडे प्रस्थान करूया. मी तुला जे काही सांगणार आहे त्याकडे तू ध्यानपूर्वक लक्ष दे. बानू, अशी एकूण 112 शक्तिपीठ आहे. ह्या सर्व शक्तिपीठांचे जरी दर्शन घेता आले नाही तरी ह्यामधील केवळ 52 शक्तिपीठांचे दर्शन घेतले तरीही आदिशक्ती प्रसन्न होते. परंतु बानू, आपल्याकडे जो अवधी आहे तो अत्यंत अल्प आहे. त्यामुळे मी तुला केवळ 12 शक्तिपीठांकडे घेऊन जाणार आहे. आणि ह्या 12 शक्तिपीठांचं जरी दर्शन घेतलं तरीही तुला तेच पुण्य लाभेल. पर ही 12 शक्तिपीठ कोणती आहेत जी? कालीघाटची कालिका, नीलांचल पर्वताची कामाख्या, कांचीपुरमची कामाक्षी, श्रीशैल्यमची ब्रह्मरंध्र, कन्याकुमारीची श्रीकुमारिका, करवीरची श्री महालक्ष्मी, उज्जैनची महाकाली, प्रयागची ललिता, विंध्यांचलची विंध्यावासिनी, गयेची सुंदरी, काशीची विशालाक्षी आणि हिमालयाच्या प्रदेशातील मंगलावती. मला ही 12 शक्तिपीठ बघायची आहे. आणि ते गणेश म्हणले तसं त्या जागेवरली माती बी घेऊन यायची आहे. त्यांनी मला सांगितलं आहे का या मातीतनच मला काय बाय कळत. आणि म्हणून मी ह्यो कलश बी संग आणला आहे बघा. बानू, आता आपण प्रस्थान करूया. निर्णय तर झाला आहे, पण इथून असंच निघता येणं सोपं नाही. आम्ही इथून कैलासात प्रस्थान करतो आहोत हे जेव्हा इथे लोकांना कळेल तेव्हा त्यांना ते सहन होणार नाही. देवा, तुम्ही मला या समध्या शक्तिपीठांचं दर्शन घडवताय, तर त्यामागं काय बाय कारण असणार. देवा, मला हात आणण्यामागं काय कारण असणार.